नमस्कार. स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती सुका बोंबीलची. सुका बोंबील हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. इथं मी जो बनवणार आहे त्यामध्ये ओलं वाटण अजिबात वापरणार नाहीये. नॉर्मल कांदा टोमॅटो वापरून कसा करायचा आहे सुका बोंबील ती रेसिपी दाखवणार आहे. सुका बोंबील हा भाकरी सोबत एकदम असा अप्रतिम लागतो. याआधी बोंबीलचं पातळ कालवणची रेसिपी मी YouTube वरती अपलोड केलेली, ती तुम्ही पाहू शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं एक 7-8 बोंबील घेतलेले, ते कट करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही लांब बोंबील घेतले असतील तर डायरेक्टली गॅसवरती भाजू शकता. पण त्याची घाण खूप खाली सांडली जाते, त्याच्यासाठी मी डायरेक्ट कढईमध्ये भाजून घेणार आहे. त्यामुळे ज्याची जी घाण पडेल ती कढईमध्ये राहील आणि आपल्याला ते साफ करायला इझी जाईल. आता मी बोंबील एक 5 मिनिटं भाजून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे भिजण्यासाठी. त्यानंतर मी एक बटाटा घेतलेला आहे, तो मी कट करून घेणार आहे. त्याआधी मी एक छोटा कांदा घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली. बटाट्याचे काप हे लांबट बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून बटाटा लवकर शिजला जाईल. आता आपण कढई गरम करत ठेवूया आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया. बघा अशा पद्धतीने मी बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. आणि आता आपण बोंबील साफ करायला घेऊया. बोंबीलला साईडला छोटे छोटे फिन्स असतात, मग ते कालवणामध्ये उतरले जातात, ते व्यवस्थित आपण काढून टाकायचे आहेत आणि साफ करून घ्यायचे आहेत. सगळ्या बोंबीलचे मी साफ करून घेतलेले. पूर्ण खोलून त्यातील आतील जे असतं ते काढत नाहीये, बोंबील तसाच ठेवलेला आहे. फक्त वरून जी घाण आहे ती काढून घेतलेली. एक 4-5 पाण्यामध्ये मी धुवून घेतलेला आहे बोंबील आणि परत पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे. त्यानंतर एक कढई घेतलेली, त्यामध्ये एक 4 चम्मच तेल घालून घेतलेले. त्यामध्ये तो कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा थोडा भाजत आल्यानंतर चवीनुसार मीठ आणि आलं लसूण पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर मग त्यामध्ये लाल तिखट घालायचे किंवा आपली चटणी घालायची, हळद घालायची. त्यानंतर मी इथं संडे मसाला घातलेला आहे आणि जिरा पावडर, धनिया पावडर त्यामध्ये घातलेला आहे. बाकी काही मसाले यामध्ये ऍड केलेले नाहीत. आणि हे मसाले भाजल्यानंतर मग त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करायचा आहे. टोमॅटो थोडा वेळ भाजून घ्यायचा, 1-2-3 मिनिटं. आणि त्यानंतर मग आपण जो बटाटा कट करून घेतलेला आहे, जो पाण्यामध्ये ठेवलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. सुरुवातीला बटाटा घालायचा आहे, कारण बटाटा थोडासा वाफरून निघाला की आपला लवकर शिजला जातो. कारण की आपण जो बोंबील घेतलेला आहे तो ऑलरेडी भाजून भिजत ठेवलेला आहे, त्यामुळे तो अर्धा शिजलेलाच असतो. त्यामुळे यामध्ये लवकर शिजला जातो. आता बटाटा आपला वाफरलेला आहे चांगला. आता या टायमिंगला आपण यामध्ये तो बोंबील घालून घ्यायचा आहे. बोंबील घालायचं आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचंय, की जेणेकरून खाली लागला नाही पाहिजे यासाठी, आणि आपला बटाटा शिजला पाहिजे. आता बघा एक 2-3 मिनिटानंतर मी हलवून घेते, कारण की ही लोखंडी कढई आहे तर खाली लवकर लागली जाते, तर मला सारखं सारखं हलवून घ्यावं लागतंय. एक 3-4 मिनिटाला मी हलवून घेते. त्यानंतर मी त्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेतलेली आणि परत झाकण ठेवून घेतलेले. आता आपण भाकरीसाठी पीठ चाळून घेऊया. मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतलेले. आता आपण भाकरी करायला घेऊया. बघा आता परत एकदा मी हलवून घेते, कारण की या कढईमध्ये खाली लागलं जातं. आता मी परत त्यामध्ये बटाटा शिजलेला नाहीये चेक केला तर, त्यामुळे थोडंसं 4 चम्मच पाणी घालून घेतलेले, एक छोटे 4 चम्मच पाणी घालून घेतलेले आणि परत शिजायसाठी ठेवून दिलेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. जेव्हा आपण भाकरी करतो त्यावेळेस काय होतं, भाकरी आपली फाकली जाते, तर त्यासाठी थोडंसं कोमट करून पाणी पिठामध्ये घालायचंय. त्यामुळे काय होतं, आपली भाकरी एकदम व्यवस्थित येते आणि अजिबात फाकली जात नाही. जर पीठ ताजं असेल तर यामध्ये गरम पाणी घालायची गरज लागत नाही, पण थोडं दिवसाचं असेल तर मग यामध्ये गरम पाणी घालून मग पीठ मळून घ्यायचं आहे. बघा आता आपण परत एकदा बोंबील हलवून घेऊया आणि बटाटा शिजलाय की नाही तो चेक करूया. बघा आता बटाटा शिजलेला आहे चांगल्या प्रकारे. आता आपण यावरती थोडीशी कसुरी मेथी असते ती थोडीशी बारीक करून त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि आता आपण भाकरी करायला घेऊया. भाकरी करायला मी परातीमध्येच घेतलेली आहे, परातीमध्येच थापून घेणार आहे. आणि छोट्या छोट्या भाकरी करते, जास्त मोठी भाकरी करत नाही. आता बघा एवढी भाकरी झालेली आहे अशी थापून. आता आपण तव्यामध्ये घालून घ्या. तवा गरम झालेला आहे आणि भाकरीच्या उलट्या दिशेने आपण ते पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी थोडंसं सुकत आलं की आपण ती पलटी करून घ्यायची आहे. बघा आता भाकरी आपली एक बाजूनी भाजलेली आहे आणि आता आपण दुसऱ्या बाजूनी अशी हलवून हलवून थोडी साईडनी भाजून घ्यायची आणि मग गॅसवरती डायरेक्ट टाकायची. बघा कसली मस्त अशी टमकन फुगलेली आहे भाकरी की नाही. अशा पद्धतीने आपण भाकरी करून घ्यायची. अशीच मी आता दुसरीही भाकरी करून घेते. तवा परत गॅसवरती ठेवलेला आहे आणि परत दुसरी भाकरी थापून तव्यावरती घालून घेतलेली आहे. अशीच आता मी ही दुसरीही भाकरी पलटी करून घेणार आहे चम्मचनी. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडनी भाजल्यानंतर परत मी गॅसवरती टाकलेली. बघा ही भाकरी मस्तपैकी फुगलेली. अशा मी 3 भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण सर्व करायला घेऊया ताट.
ताटामध्ये मी भाकरी ठेवलेली आहे, कांदा ठेवलेला आहे, मिरची, लिंबू ठेवायचा आहे आणि मग आपला सुका बोंबील ठेवून घ्यायचा आहे. एकदम असा अप्रतिम लागतो भाकरीसोबत. तुम्ही नक्की करून बघा. याची पातळ केलेला पण बोंबीलची रेसिपी मी YouTubeवरती अपलोड केली, ती तुम्ही पाहू शकता. आणि हाही बोंबील एकदम असा मस्त लागतो बघा. दिसायला किती छान दिसते की नाही, तोंडाला लगेच पाणी सुटतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता आपला सुका बोंबील तयार झालेला आहे. एकदम असा अप्रतिम दिसतोय आणि त्याचा वासही खूप छान सुटलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.